गेल्या 22 दिवसापासून मृत्यूशी झुंज देणारी नीलम शिंदे, महाराष्ट्रातील साताऱ्यातील कराडची ही कन्या अमेरिकेत एका अपघातामध्ये कोमात गेलेली आहे. तिच्यावरती अमेरिकेत उपचार सुरू आहेत. पालकांना विजा मिळत नव्हता, मात्र तो विजा मिळाला. आता पालक पोचलेले आहेत. 22 दिवसानंतर तिच्या पोटात या ठिकाणी अन्नाचे कण गेलेले आहेत. काय नक्की विजा मिळाला, त्यानंतर काय सर्व पुढील घडामोडी घडली? विजा मिळाल्यानंतर आम्ही जे नीलमचे पप्पा तानाजी शिंदे आणि त्यांच्या सपोर्टसाठी माझा मुलगा गौरव कदम हे दोघंजणी या ठिकाणी रवाना झाले. मुंबईवरून सहा विमानतळावरून ते निघाले. ह्या दुबई मार्गे सर्वसाधारण 24 तासाचा प्रवास करून ते अमेरिकेमध्ये पोचले. अमेरिकेमध्ये तिथल्या रात्रीच्या सर्वसाधारण 11:30-12 नंतरचं त्यांचं त्या ठिकाणी झालं. चेकआउट नंतर सर्वसाधारण 1:30 वाजता त्यांना या ठिकाणी पोचले. ते नीलमच्या वडिलांची एकंदरीत कशी भेट झाली आपल्या लेकीशी? ते उतरल्यानंतर तिथल्या रूलप्रमाणे आयसीयूमध्ये पेशंट असेल तर या ठिकाणी सकाळी 9 नंतर आपल्याला भेटता येतं. पण ह्या वडिलांची तळमळ पाहून या ठिकाणी वडील विमानातून उतरल्यानंतर गौरव आणि तिचे वडील यांनी एक इच्छा व्यक्त केली की आम्हाला आत्ताच मुलीला भेटायचं आहे. तर ठीक आहे म्हणे, आपण त्या हॉस्पिटलशी जाऊया, त्यांची या ठिकाणी विनंती करूया. तिथे गेल्यानंतर त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला त्यांनी सांगितलं की असं असं आत्ता हे केलं. तरीसुद्धा त्यांनी 5 ते 10 मिनिटामध्ये ठीक आहे, एवढ्या वेळ लांबून आला आहे तर आपण त्यांना भेट घडवून घेऊया. त्यानंतर ते पेशंटला भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी गेल्या वडिलांनी तिला जाऊन हाक मारली की नीलम मी आलो आहे. तर थोडंसं ती कोमाच्या अवस्थेमध्ये सुद्धा आतल्यात डोळे फिरवले गेले, श्वासोश्वास वाढला. त्यामुळे एक प्रकारचं तिला जाणवावं लागलं की आपण नाही करत. त्यामुळं आम्हाला बी समाधान वाटलं की एवढं आपण या ठिकाणी पोचलो. ह्याचं श्रेय जर सगळं असेल तर आपल्या ह्या मीडियाला जातं की ह्या मीडियाने आम्हाला हा विजा इथपर्यंत ह्या मायलेकरांची भेट घडवावी. त्यामध्ये आपल्या ह्या चॅनलचं महत्त्वाचं या ठिकाणी तुमचे विशाल पाटील आहेत, यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली आणि या चॅनलमुळं आम्हाला हे सगळं शक्य झालं. अमेरिकेत नीलमवरती कोणकोणते उपचार झालेत, काय शस्त्रक्रिया झाली? तिला या ठिकाणी अपघातामध्ये फार मोठी इंजुरी झाली. त्यामध्ये तिच्या ब्रेनला मार होता, या ठिकाणी दोन्ही पायाला मार, हाताला मार असताना खुब्याला सुद्धा मार होता. ह्यामध्ये त्यांनी या ठिकाणी वडील पोचल्यानंतर सगळे हे त्यांना कंडिशन सांगितली दुसऱ्या दिवशी. त्यानंतर त्यांच्या ज्या काही फॉर्मॅलिटी होत्या त्या सर्व पुऱ्या केल्या आणि नंतर त्या दिवशीच त्यांनी त्या ठिकाणी तिला ऑपरेशनला घेतलं. त्यामध्ये तिच्या दोन्ही पायाच्या सर्जरी, खुब्याची सर्जरी झाली. ती सर्जरी अतिशय उत्तम झाली, परंतु थोडा ब्रेनवरती प्रेशर झाल्यामुळं पुन्हा त्यांनी पुढची या ठिकाणी सर्जरी थांबवली. तिच्यावरती जो अपघाताचा काळा गाठलेला आहे, अपघात करणारा व्यक्ती सापडलेला आहे, तेथील पोलिसांनी काय प्रक्रिया पार पाडलेली आहे? त्यानंतर हे पहिले 2 दिवस यांचे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेले. सगळ्या तिथल्या जे काय असतील डॉक्टरांची मिटिंग करणं असेल तर त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. त्यांनी त्याचा जो अपघाताचा CCTV आहे तो सुद्धा त्यांना दाखवला आणि ही गोष्ट आता ती म्हणजे न्यायप्रविष्ट आहे. आम्ही त्या ड्रायव्हरला अटक केलेली आहे, सगळ्यांना हे केलेलं आहे. मग त्यांनी आता आपण त्या ठिकाणी आपल्या वतीनं एक लॉयर दिलेला आहे. त्या लॉयर ते आपल्या बाजूनं या ठिकाणी बाजू मांडत आहे. नीलमचे वडील किती दिवस तिथं मुक्कामी असणार आहेत? मी हिच्यासोबत वडिलांची इच्छा आहे की काही झालं तरी मी मुलीला एकटीला टाकू शकत नाही, मी या ठिकाणी राहणार आहे. मग त्याची राहण्याची सोयसुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि सर्वसाधारण आपल्याला 6 महिन्याचा तर विजा आहे की आपण 6 महिने कंप्लीट राहू शकतो. नशिबानं सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांनी जे आपल्याला तिच्याबद्दल जी आस्था व्यक्त केली, त्यामुळे आम्हाला एक भावना आहे की ती लवकरच या ठिकाणी कव्हर होईल. आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस ती व्हीलचेअरवर येईल त्यावेळेस आपल्याला पुन्हा तुम्हाला नातेवाईकांची गरज आहे. तरीसुद्धा वडिलांची या ठिकाणी वडिलांनी मानसिकता केली की माझी तब्येत बरी नसताना सुद्धा मी मुलीसाठी थांबणार आहे. त्यामुळे ते जोपर्यंत मुलगी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्यांनी थांबायची तयारी ठेवलेली आहे. आता नीलमची प्रकृती कशी आहे आणि जे तुमचे नातेवाईक अमेरिकेत आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था तुम्ही सांगितली, मात्र त्यांची प्रकृती कशी आहे किंवा त्यांची व्यवस्था कशी झालेली आहे? आता या ठिकाणी इकडून जे गेले ते नीलमच्या वडिलांचं वय सर्वसाधारण 65 वर्ष आहे आणि माझा मुलगा गौरव हा गेली 10 दिवस इथं जो फॉलोअप घेत होता, त्यामुळे इथंच त्याची थोडीशी तब्येत डाऊन होती. या ठिकाणी त्याला फूड पॉयझनिंग झालं होतं. तरीसुद्धा ह्याच्यामध्ये तो या ठिकाणी अमेरिकेला गेला प्रवास करून. तिथं गेल्यानंतर थंडी अतिशय मोठी आहे. त्या थंडीमध्ये इथलं वातावरण होतोपर्यंत त्यांना सुटवेपर्यंत 1-2 दिवस गेले. त्यामध्ये गौरवची सुद्धा तब्येत बिघडली, परंतु तिथं सुद्धा त्याच्यासुद्धा तब्येतीची काळजी ह्या मित्रमंडळींनी घेतली. तिथं त्या ठिकाणी त्याला OPDला नेऊन ते औषध वगैरे देऊन त्याचीसुद्धा तब्येत या ठिकाणी आता बऱ्यापैकी आहे. आणि नीलमच्या तब्येतीमध्ये त्यांनी जे काही MRI केलं की प्रत्येक आठवड्यातून एकदा MRI करतायत, त्यामध्ये थोडा
प्रगती होत चाललेली आहे की त्यांचं म्हणणं असं येते की हा उपचार हा 1 दिवस किंवा आठवड्याचा नसून हा उपचार कमीत कमी 3 ते 4 महिनेसुद्धा लागू शकतात. फक्त ब्रेन आमच्या काबूमध्ये आला की आम्ही सगळ्या निर्णय आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही युद्ध पातळीवरती तिचा ब्रेनवरती काम करतोय. तर ब्रेन कसा स्टेबल होईल याबद्दल त्यांचं चालू आहे. अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत कोणी कोणी मदत केलेली आहे आणि कशा पद्धतीने तिथं राहायची व्यवस्था झाली? आपल्या ह्या न्यूजमार्फत ज्या वेळेस ह्या बातम्या गेल्या त्या बातम्या काही आपल्या महाराष्ट्रीय लोकांनी सुद्धा तिथं पाहिल्या. त्याचा इफेक्ट म्हणून सर्व महाराष्ट्रातले मित्रमंडळ असेल आणि जे काही इंडियातून जे असलेले काही उद्योगपती आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मदतीचा हात दिला. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही इथं आल्यानंतर आम्ही तुमची सोय करतो. आता पहिल्या 10 दिवसाची सोय राहण्याची त्या युनिव्हर्सिटीने केलेली आहे आणि त्यानंतरची जी सोय आहे ही जी मित्रमंडळी आहेत त्यांनी आपल्याला करणार आहेत. या ठिकाणी एक आपले गुजरातचे एक उद्योगपती सुद्धा आहेत की ते तिथं रहिवाशी आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला घरचं जेवण या ठिकाणी आणून त्यांना रोजच्या रोज देत आहे. फक्त त्यांची अट आहे की माझं नाव कोणाला सांगू नका, मी एक सेवाभावी म्हणून मी या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे अशा लोकांचंच मुळात धन्यवाद मानले पाहिजेत की एवढ्या परदेशात राहून सुद्धा ही माणुसकी जपत आहेत. ह्याचा मोठा आम्हाला आपल्याला अभिमान आहे त्यांचा. एकंदरीत पाहिलं तर नीलमच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर गौरव आता काही दिवसात भारतात परतेल. मात्र नीलमचे वडील तानाजी शिंदे हे जोपर्यंत आपली मुलगी बरी होत नाही तोपर्यंत तब्येत त्यांची बरी नसली तरी ते अमेरिकेतच थांबणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा.